कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽसत्त्वकर्मणि. 47. कर्मणी नियत कर्तव्यांमध्ये एव निश्चितपणे अधिकार हा अधिकार ते तुझा मा कधीही नाही. फलेषु कर्मफलांवर कदाचन कधीही किंवा केव्हाही. मा कधीच नाही. कर्मफल कर्माच्या फलावर हेतुः कारण भूः होतास मा कधीच नाही. ते तुझा संगः आसक्ती असतु असावी अकर्मणी नियत कर्तव्य न करण्यामध्ये. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तात्पर्य: या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलेच्छारहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छाविरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता.